तर हा मापाचा ब्लाउज आहे, दंड घेर आहे 6.5. तर आपल्याला इथून सुद्धा व्यवस्थित 5.5 घ्यायचा आहे आणि इथून सुद्धा आपल्याला 8.5 घ्यायचा आहे, कारण की वर खाली होता कामा नये. वर खाली झालं की तुमचा पेपर कटिंग चुकलं जाईल. तर आपल्याला इथून सुद्धा 8.5 घ्यायचं आहे. हे पहा, इथं 8.5, इथं 8.5, इथं 5.5, इथं 5.5. चारी बाजूनं वर खाली आणि ह्या साईडला मेजरमेंट एकसारखं आलं पाहिजे. तर आपल्याला दंड घेर, इथून आपल्याला दंड घेर घालायचा आहे. पहिला पेपर कटिंग टाकताना बंद बाजू आपल्या बाजूला पाहिजे. हे पहा अशा प्रकारे. सॉरी, मी सुरुवातीला सांगायला चुकले. बंद बाजू आपल्याकडे इथून लांबी टाकायचं, सॉरी, इथून रुंदी टाकायचं, इथून लांबी टाकायचं. तर हे पहा, इथून 2.25, इथून 2.25 मी घेतलेला आहे, सरळ रेष घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 5.5, हे दंड घेर 5.5 आहे. हे रेष जे आपण आखून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 5.5 ते इथं आपल्याला 6.5, म्हणजे एक्स्ट्रा 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर 5.5 आहे, मी इथं 6.5 घेणार आहे. तर हे पहा, हे 5.5 आणि हे 6.5. तर मी असे तुम्हाला कळण्यासाठी अशा प्रकारे एक लाईन आखून घेणार आहे. हे पहा, हे एक्स्ट्राचं मार्जिन आहे, हे फिटिंगचं आहे. असं आखून घेतलं की तुमच्या लक्षात सुद्धा हे पहा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पहिली लाईन आहे ना, पहिला भाग आपल्याला अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी कशा प्रकारे आकार देते बघूया. हे फिटिंग आहे ना, इथं आपल्याला टच करायचं आहे. पहा अशा प्रकारे. ही पहिली लाईन झाली. आता हे दुसरी, ह्या 3 भाग केले ना, हे पहिल्या 1.25 इंचावर घेतला तर 2.25 इंचावर आपल्याला दुसरी लाईन घ्यायचं. इथून 1 इंच पर्यंत असं जॉईंट घ्यायचं आणि तिथून आपल्याला हे पहा असा माशाचा आकार आला पाहिजे. अशा प्रकारे बाही कटिंग तुम्ही नक्की करून पहा. खूप सुंदर आणि खूप छान बाही फिटिंगमध्ये बसते. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला, काही तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता, मी नक्की त्याचे उत्तर देईन. तर हे पहा, आता आपल्याला कटिंग काय करायचं आहे, जे एक्स्ट्राचं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून घ्यायचं, इथून नाही कट करायचं. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बाही कटिंग करायचं आहे. हे साईडला कपडा काढून टाका, वेस्ट कपडा. तर कटिंग पहा, पहिला आपल्याला बाहेरील बाजू करून घ्यायचा आहे. हे असं ओपन करायचं आहे. तर हे बॅक झाला, पाठीमागील बाजू, आणि हे फ्रंट बाजूला थोडं खोलगट येतं, फ्रंट पुढच्या बाजूला. तर हे अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर आपली बाही कटिंग तयार झालेली आहे. नक्की तुम्हाला मी अशा प्रकारे बाही कटिंग करून ब्लाऊज शिवून तुम्हाला नक्की दाखवेन.